काय करताय? माझी काही चूक झाली असेल तर सांगा ना, काही अपराध झाला असेल तर तसं सांगा. अहो तुम्ही बोला ना थोडं. हे सगळं काय झालं आता? ती आजी, तो माणूस, ते मलाच का दिसले? मला त्यांच्याबद्दल काहीच माहिती नाही. मी आयुष्यात त्यांना कधी पाहिलंही नाहीये. मग ते मलाच का दिसले? त्यांचा माझ्याशी काय संबंध आहे? कावेरी, तुला प्रश्न पडलेच पाहिजे. त्याला कधी प्रश्नच पडत नाही, तो उत्तरही कधी शोधत नाही. तू आज जे पाहिलंस त्याचा अर्थ तुला आज नाही कळणार. तो एक संकेत आहे. त्यांना मला काहीतरी सांगायचं होतं का, की ही सगळी माझीच कल्पना आहे? मला काहीच समजत नाहीये. माई, काही प्रश्न वेळ आली की समजतात. बीज जमिनीत पेरलं म्हणून दुसऱ्या दिवशी झाड उगवत नाही. गुरु देतात ते संकेत मनात पेरले जातात. उत्तर योग्य वेळी उगवतात. हा विडा, हा असा विडा मला याआधीही दिसला होता. तेव्हाही मला काहीच समजलं नव्हतं. आणि आता पुन्हा हाच विडा. हे सगळं काय घडतंय? ती आजी, तो माणूस, ते संकेत, हा विडा, हे सगळं माझ्यासोबत का घडतंय? माई, सगळ्या प्रश्नांची उत्तरं एकाच ठिकाणी मिळतात. सगळ्याच प्रश्नांचा शेवट एकाच चरणांपाशी शिव, साईबाबांच्या चरणी. तिथे गेलीस की तुझ्या आयुष्यातील प्रत्येक संकेत, प्रत्येक भार, प्रत्येक भेट आणि प्रत्येक प्रश्न आपोआप उलगडत जाईल. गुरूंच्या चरणाशी जोडलेला प्रश्न कधीच अनुत्तरित राहत नाही. मग मला लवकरात लवकर त्या चरणांपर्यंत पोहोचायचं. माझे प्रश्न माझ्या गुरूंना विचारायचे. या अग्नीकडे बघितल्यावर मन कसं शांत झालंय. ही धुनी म्हणजे केवळ अग्नी नाहीये, हा तर गुरुकृपेचा अखंड जागृत साक्षीदार आहे. ही धुनी मला शिर्डीची आठवण करून देते. साईबाबा धुनीपाशी असेच बसायचे. स्वामी देवा, आज साईंचं स्वरूप आमच्या डोळ्यासमोर उभं आहे. हो सुमराबाशी, धुनीपाशी बसले ते स्वामी वाटतच नाही. असं वाटतं की साक्षात साईनाथच बसलेत. आज माझ्या मनातला शेवटचा भेद नाहीसा झाला. स्वामी, साई, गुरुतत्व सगळे एकच आहे. धन्य, माझं भाग्य आज धन्य झालं बघ. जे शिर्डीत बघितलं ते इथं अक्कलकोटात अनुभवलं. अग्नी बाहेर जळतो आणि गुरुकृपा भक्ताच्या अंतरंगातला अहंकार जाळते. गुरूंसमोर बसणं म्हणजे या धुनीसमोर बसल्यासारखं आहे. अहंकार जळतो आणि आत्मा उजळतो.
ही द्वारकामाई. हे साईबाबा आहेत? हो, हे साई बाबा आणि ही त्यांची द्वारकामाई. ही धुनी आजही तेवत आहे. ही धुनी केवळ अग्नी नाही, ही बाबांच्या कृपेची, करुणेची आणि संरक्षणाची अखंड ज्योत आहे. या धुनीची उदी लाखो लोकांच्या आयुष्यात प्रकाशाची आशा बनून आहे. द्वारका माईला जो येतो तो मोकळ्या हाताने जात नाही. धुनीचा अग्नी बाहेर जळतो, पण त्याची उदी भक्तांच्या आयुष्यातलं दुःख जाळते. द्वारका माई म्हणजे दारिद्र्य संपवणारी माई नव्हे, तर निराशा संपवणारी माई आहे. आज माझं आयुष्य धन्य झालं. मी अक्कलकोटला स्वामींच्या दर्शनासाठी निघाले आणि मला साईबाबांचं दर्शन घडलं. हे माझं भाग्य आहे. हे काय करताय? माझी काही चूक झाली असेल तर सांगा ना. काही अपराध झाला असेल तर तसं सांगा. अहो, तुम्ही बोला ना थोडं. सुंदरा मावशी, स्वामींचे भाव आज काही वेगळेच दिसत आहेत ना? हो, म्हणजे ते रागवलेले दिसत आहेत, पण यामागे नक्कीच काहीतरी मोठं कारण असणार. कोणाकडून काही चुकलंय का? नाही म्हणजे स्वामी आज इतके रागावलेत. हे बघा, स्वामीदेवांचा राग हा माणसाच्या रागासारखा नसतो. त्यांच्या प्रत्येक भावामागे कुणाचं तरी कल्याण दडलेलं असतं. असं वाटतं या धुनीमध्ये काहीतरी विलक्षण घडतंय. पण स्वामी हा रुद्रभाव कोणासाठी धारण करतात? काही समजत नाहीये. क्षणापूर्वी स्वामी इतके प्रसन्न होते आणि आता हा एवढा संताप. हे बघा, स्वामी कधीच काही कारणाशिवाय करत नाहीत. जरा धीर धरा. आज नक्कीच काहीतरी मोठं घडणार आहे असं वाटतं. स्वामी देवा, तुमचा हा रुद्रभाव नक्की कुणाच्या रक्षणासाठी आहे? कुणावर संकट आले की कृपा घडणार आहे? नको नको बाबा, नको. माफ करा मला. मला जी शिक्षा नका देऊ. नका देऊ बाबा. मला माफ करा. माफ करा. नको. रा हे केवळ अक्षर नाही, गुरु मंत्राचं दुसरं बीजाक्षर आहे. गुरु कृपेचा स्पर्श शब्दाने समजत नाही, तो असा अनुभवावा लागतो. मला वेदनाच झाल्या नाही. हा अग्नी मला जाळण्यासाठी नाही, काहीतरी देण्यासाठीच होता. माई अग्नी जाळतोही आणि शुद्धही करतो. गुरुचा अग्नी शरीर जाळत नाही, तो अज्ञान जाळतो.
आज तुझ्या जीवनात गुरुकृपेचं छत्रबीज रोवलं गेले. एक लक्षात ठेव, गुरुचा स्पर्श शरीरावर होत नाही, तो आत्म्यावर कोरला जातो. श्री स्वामी समर्थ. ओम साईराम. स्वामीदेव, स्वामीदेव कुठे गेले? स्वामी कुठे गेले? स्वामी कुठे गेले? स्वामी, स्वामी, मी बाहेर बघून येते. स्वामी, आलेच मी. स्वामी, मी आत बघून येतो. म्हणजे ते तुम्हीच होता? सुरुवातीपासून माझ्यासोबत तुम्हीच चालत होतात? निंबवृक्ष, खंडोबा मंदिर, आता द्वारका माई, प्रत्येक ठिकाणी माझा हात धरून तुम्हीच घेऊन आलात. मी तुम्हाला वेगळं समजत राहील, पण तुम्ही मात्र एक क्षणही मला एकटं सोडलं नाही. हो बच्चा, ते आमचंच तरुण रूप होतं शिर्डीत त्या काळात. आमचं रूप. भक्ताला ज्या रूपात विश्वास असतो त्या रूपात आम्ही त्याच्यापर्यंत पोहोचतो, आणि ज्या वाटेवर त्याला चालायचं असतं त्या वाटेवर त्याचा हात धरून चालतो. तू वाट समजत होतीस आणि आम्ही तुला वाटेचा अर्थ समजावून सांगत होतो. तू दर्शन घेत होतीस आणि आम्ही श्रद्धेची पायाभरणी करत होतो. तू आम्हाला शोधत होतीस आणि आम्ही आधीपासूनच तुझ्या बरोबर होतो. भक्ताला वाटतं तो गुरुला शोधतोय, पण खरं म्हणजे गुरुच भक्ताला शोधत असतो. परमेश्वर कधीच भक्ताला एकटं चालू देत नाही. तो फक्त स्वतःचा हात दिसू देत नाही. रूप बदलतो, काळ बदलतो, स्थान बदलतं, पण गुरुतत्व कधीच बदलत नाही. जो सर्व रूपात एकाच गुरुला पाहतो त्याची भक्ती पूर्णत्वाला जाते. सुंदरा मावशी, अहो स्वामी आतमध्ये सुद्धा नाहीयेत. सुंदरा मावशी, स्वामी बाहेर पण नाहीयेत. स्वामी तिकडे पण नाहीयेत. कुठे गेले? सबका मालिक एक. हे तर साक्षात साईनाथ. श्री स्वामी समर्थ. मी शिर्डीत आहे का अक्कलकोटला हेच विसरून गेलो बघा. स्वामी कधीच भेदभाव करत नाही, कारण सगळ्यांचा मालक हा एकच आहे. खरंय, देव बदलतात, मंदिरं बदलतात, नावं बदलतात, पण ईश्वर हा एकच आहे. जो सबका मालिक एक हे समजतो ना, तो कधीच कुणाचा द्वेष करत नाही. खरंय तुमचं सुंदरा मावशी. स्वामी नेहमी म्हणतातच ना, गुरुतत्व एकच असतं. स्वामी, साई, दत्तगुरु नावं वेगळी, पण कृपा मात्र एकच असते. रूप अलग, मजहब अलग, लेकिन सबका मालिक एक. बेटा, भक्तांनी रूपावर प्रेम करावं, पण तत्व विसरू नये. मजहब आदमी को अलग कर सकता है,
पण गुरुतत्व त्यांना पुन्हा एकत्र आणतं. ईश्वराला नाव नसतं, भक्त त्याला प्रेमाने नाव देतात. जो सर्वांमध्ये एकच परमात्मा पाहतो त्याची भक्ती पूर्ण होते. सबका मालिक एक. ईश्वराला नावाने विभागू नका. नावं माणसाने दिली आहेत. परमात्मा एकच आहे. कोणी त्याला साई म्हणतं, कोणी स्वामी, कोणी दत्त, कोणी विठ्ठल. पण कृपा करणारा हात एकच असतो. भक्ती जोडते, भेद तोडतो. जो सर्व जीवात एकाच परमात्म्याचं दर्शन घेतो त्यालाच खऱ्या भक्तीची अनुभूती मिळते. रूप बदलता है लेकिन सत्य नहीं बदलता. सत्य सदैव एक ही रहता है. ओम साईराम. श्री स्वामी समर्थ. स्वामी, स्वामी मला माफ करा स्वामी. मी अज्ञानी आहे, मला माफ करा स्वामी. मी तुम्हाला ओळखू शकलो नाही. मला वाटलं साई वेगळे आणि तुम्ही वेगळे. पण आज माझे डोळे उघडले स्वामी. तुम्ही साई, तुम्ही स्वामी. तुम्हीच ते गुरुदत्व आहात. प्रत्येक युगात वेगवेगळ्या रूपात भक्तांचा उद्धार करत आलाय. स्वामी मला माफ करा. माझा अज्ञान, माझा भेदभाव, माझा अहंकार सगळा मी तुमच्या चरणी अर्पण करतोय स्वामी. स्वामी सगळं तुमच्या चरणी अर्पण. मला माफ करा स्वामी, मला माफ करा. बच्चा उठ बच्चा. जिसको अपनी गलती का एहसास हुआ वो पहले ही आजाद हो गया. भक्तांनी गुरु बदलू नये, दृष्टी बदलावी. रूप बदलता है लेकिन गुरु कृपा बदलती नहीं है. गुरुच्या रूपात भेद करणारा ज्ञानापासून दूर राहतो. संत अनेक असतात पण त्यांची सगळ्यांवर कृपा सारखीच असते. साईबाबा, आज माझं आयुष्य धन्य झालं. मी असं कोणतं पुण्य केलं होतं की मला तुमचं दर्शन झालं. मी तर अक्कलकोटला स्वामी समर्थांचं दर्शन घ्यायला निघाले होते. मग मी इथे शिर्डीत तुमच्या चरणांपर्यंत कसे पोहोचले मला काहीच समजत नाही. हे कसं घडलं बाबा? मैं अपनी चिड़िया के पैर में रस्सी बांधकर उसे अपनी तरफ खींच लेता हूँ. जे बच्चा ज्याच्यावर गुरुची कृपा होते, गुरु त्याला स्वतःहून आपल्याकडे घेऊन येतात. भक्ताला वाटतं तो चालतोय पण त्याची पावलं आपोआप आमच्या दिशेने चालत असतात. भक्त गुरुपर्यंत पोहोचत नाही, गुरुच भक्ताला आपल्या चरणापर्यंत घेऊन येतात. गुरु कृपेची दोरी डोळ्यांना दिसत नाही पण ती नियतीलाही ओढून आणते. तुझी एक इच्छा होती ना पवित्र गुरुस्थानाचं दर्शन घेण्याची. मनापासून निरागसपणे आणि निस्वार्थ भावनेने गुरूंना भक्ताची खरी इच्छा सांगावी लागत नाही. ती त्यांच्या हृदयापर्यंत आपोआप पोचते. म्हणून स्वामीच तुझी ही इच्छा पूर्ण करत आहेत. आज शिर्डीचं दर्शन, उद्या अक्कलकोटचं पूर्णत्व आणि मग त्यानंतर तुझ्या जीवनाचं सत्य. भक्ताची निर्मळ इच्छा हीच त्याची प्रार्थना असते. गुरु योग्य वेळ आल्याशिवाय इच्छा पूर्ण करत नाही पण वेळ आली ती अपेक्षेपेक्षाही जास्त देतो. गुरुस्थानाचं दर्शन म्हणजे फक्त स्थळ पाहणं नाही, ते गुरुतत्वाशी नातं जोडणं असतं. आत्ता समजलं. मी चालत नव्हते, तुम्ही माझा हात धरून मला चालवत होतो. तुम्हीच मला इथवर आणलं. तुम्हीच माझ्या प्रत्येक इच्छेची काळजी घेतली. मी तुमची कायम ऋणी राहील.
कावेरी, तुझं शिर्डीला पोहोचणं केवळ तुझ्या इच्छापूर्तीचा भाग नाही, तर तुझं शिर्डीत येणं आमच्या योजनेचाही भाग आहे. कुछ राहे भक्त तय करते हैं, कुछ राहे गुरु. आणि जो प्रवास गुरु ठरवतात तो कधीच योगायोग नसतो. आज तुला दर्शन झालं, अनुभूती झाली, गुरु मंत्राचं बीज मिळालं. पण हे सगळं आगामी कार्यासाठी. वक्त आने पे सब कुछ नजर आएगा कावेरी, तब तक श्रद्धा सबुरी. साईबाबा, खंडोबा मंदिरात माझ्यासोबत जे घडलं ते मला अजूनही समजत नाही. भंडाऱ्यात ती एक आजी दिसली, मग तो माणूस दिसला आणि नंतर सगळं नाहीसं झालं. हे सगळं काय घडलं? या मागे कोणता संकेत आहे? हे कोडं तुम्हीच उलगडून सांगा ना. मी जितका विचार करते तितकी जास्त गोंधळत चालली. बेटा, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर लगेच मिळालं तर श्रद्धेला जागाच राहणार नाही. काही उत्तरं प्रवास पूर्ण झाल्यावरच मिळतात. तुझ्या ह्या कोड्याचं उत्तर अक्कलकोटला गेल्यावरच मिळेल. तिथे गेल्यावर एक पडदा उघडेल आणि त्याचबरोबर तुझ्या आयुष्यातील अनेक पडदे. पण त्याआधी तुला एक कार्य पूर्ण करायचं आहे, एक जबाबदारी पार पाडायची. जबाबदारी? माझी? कोणती जबाबदारी? बच्चा, गुरु मोठं कार्य मोठ्या माणसांकडून नाही करून घेत, निर्मळ मनाकडून करून घेतो. त्यांचं मन निष्पाप असतं, त्यांच्यावर गुरु मोठी जबाबदारी सोपवतात. परमेश्वर पात्रता पाहत नाही, अंतःकरणाची शुद्धता पाहत. सांगा ना बाबा, ही जबाबदारी काय आहे? मी माझा जीवापाठ पूर्ण करते. ही चिठ्ठी घे. ही चिठ्ठी कोणासाठी बाबा? शिर्डीत तुला एक युवक भेटेल, संन्यासी रूपात. त्याला दे. पण मी त्यांना ओळखणार कसे? शिर्डीत इतकी माणसं आहेत, मी कोणाला शोधू? आणि चुकीच्या हातात दिली तर? माई, जन्मोजन्मीची ओळख सांगावी लागत नाही, ती पहिल्याच नजरेत पटते. जिथे आत्म्याचं नातं असतं तिथे परिचयाची गरज नसते. तू त्याला शोधणार नाही, तो येऊन तुला भेटेल. आणि ज्यांना गुरु भेटवतात त्यांची ओळख शब्दांनी होत नाही, हृदयाने होते. घाबरू नकोस, सगळं ठीक. बाळा, उदी ही केवळ राख नाहीये, हे सुरक्षा कवच आणि आमच्या कृपेची खूण आहे. जपून ठेव. वेळ आली की ह्याच उदीचा उपयोग तुला समजेल. उदी शरीराला लावली जाते, पण कार्यरत आपल्या आत्म्यावर. ओम साईराम. श्री स्वामी. सबका मालिक एक. कावेरी बच्चा, जब तुम शिरडी पहुंचोगी तो तुम्हारे जीवन में एक ऐसा मोड़ आएगा जिससे तुम्हारा पूरा जीवन ही बदल जाएगा. आणि त्या एका वळणावर नियती, भूत, वर्तमान आणि भविष्य
सगळं एकत्र आणणार आहे. ही उदी गुरूंच्या आशीर्वादाने सुरू होणाऱ्या नव्या प्रवासाची सुरुवात आहे. सबका मालिक है. अगं ए कावेरी, कुठे गेली ही पोरगी? मला वाटलं या धर्मशाळेत तरी असेल, पण इथेही नाहीये ही. रात्रभर चालते मी, पोटात अन्नाचा कण नाही, प्यायला पाणी नाही, आणि ही पोरगी इथे नाही. पाणी पाणी हा. पाणी सुद्धा नाहीये. कसली धर्मशाळा आहे ही? माझं धनही गेलं आणि आणि ही पोरगी गेली हातातून. काही नाही, पळून गेली असणार. पहिली संधी मिळताच पळून गेली ती. कावेरी, ही कावेरी नाही सापडली तर तिच्यामुळे मला धन मिळणार होतं, ते धनही गेलं आणि माझ्या आयुष्याचं सगळं गणितच बिघडेल. अगं, मला तुझी काळजी नाहीये, मला गरज आहे तुझी. माझं धन, माझं आयुष्य सगळं सगळं तुझ्यावर अवलंबून आहे. कावेरी, तू अशी माझ्या हातून निसटू शकत नाहीस. कावेरी, तू फक्त एकदा माझ्या हाती लाग, मग बघच मी तुझं काय करते ते. सुंदर आहे. या जगात प्रत्येकाला वाटतं की सगळं काही आपणच ठरवतोय. कोणाला जवळ करायचं, कोणाला दूर करायचं, कोणाचं चांगलं करायचं आणि कोणाचं वाईट. पण कोणाचं काय करायचं आणि कोणाचं काय होणार याचा हिशोब आधीच लिहिलेला असतो.